श्री शंभो शिवजातस्य मुद्रा धैर्यव राजते यदगंधस्य विना लेखा वर्तते कस्य नोपरी। जिच्या कुशीतून हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालं त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ ज्या महापुरुषाने हे स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती आणि ज्या वारसदाराने हे स्वप्न लिलिया पेललं ते राजे शंभू छत्रपती। या तीनही महापुरुषांना मी गौरव पाटील आपल्या सर्वांच्या साक्षीने जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। खर तर मी गौरव पाटील आज ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभा आहे ती हीच माती जिने 700 वर्षापूर्वी देवगिरीचं ऐश्वर्य बिलोरी साम्राज्य पाहिलं, ज्या मातीने स्वातंत्र्याच्या ठिणगीला येथेच जन्म दिला, येथे शहाजी वागडले, येथे जिजाऊ रमल्या आणि हीच स्वातंत्र्याची ठिणगी पुढे शिवनेरीवर गेली आणि शिवनेरीवर एका दिव्याच्या रूपाने प्रगटली आणि तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला आणि त्याच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र एकवटल्याची जाणीव होत आहे। खरं तर आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे? महाराष्ट्र म्हणजे मावळ मातीचा, मावळ मनाचा महाराष्ट्र, शक्तीच्या अहिल्यादेवीच्या भक्तीच्या पहिलीतिरीचा महाराष्ट्र, मातीत दुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुंकुवत करणारा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छातळाच्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र, मराठ्यांचा स्वाभिमान ज्वलंताने जिवंत ठेवणारा जगदंबा पद उरात घेऊन दोधणारा वादळाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र। आणि हा महाराष्ट्र पडला होता निश्चय निराश आणि ग्लानी यासारखा, नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान। आणि अशाच वेळेस एक लोड घुमला सह्याद्री दऱ्याखोऱ्यात, जे झोपले होते ते दाडगण जागी झाले, जे जागी होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले। हे राज्य वावईश्रींची इच्छा दौडू लागली, मोहीमपतीच्या इशाऱ्याती उडू लागल्या आणि तमाम मराठांचं साम्राज्य एकवटीला जाऊन तळहातावर गर्दन पेलून राहिलं आणि तेथे रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन साकार झालं। सगळ गुणमंडित अखंड लक्षणांतृत राजकार्य धुरंधर राजाधिराज महाराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज के, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज के। ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला, मराठ्यांच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाला वेधून गेली। शुभा उभा करता झाला आणि कामकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं राज्य उभं राहिलं। खर तर छत्रपती संभाजी महाराज, खर तर दादांना संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटीला येत असतो। 14 वर्षाचा वनवास भोगल्यानंतर रामप्रभू श्रीराम झाले आणि राजपुत्र असून सुद्धा सर्वसामान्य गोपिकांमध्ये राहणारे कृष्ण हे भगवान श्रीकृष्ण झाले। म्हणजे ज्यांच्या वाटेला संघर्ष येतो त्यांच्याच वाटेला भगवान प्राप्त होतं, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। आणि असाच एक संघर्षवीर ज्याचं 50 वर्षाचं आयुष्य फक्त आणि फक्त संघर्षाने भरलेलं होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊंचा पुत्र, या सह्याद्रीचा पुत्र, तुमचा आमचा इथल्या प्रत्येक मराठी मायमाऊलीचा पुत्र। खर तर 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेला आलं, त्यातही 10 वर्षाचं बालपण केलं, 10 वर्ष रणांगणात युद्ध खेळण्यात गेली, उरली फक्त 30 वर्ष। या 30 वर्षाच्या आयुष्यात या माणसाने 750 वर्षाचा पारतंत्र्याचा अंधकार दूर केला, असा एक आणि एकमेव क्रांती सूर्य या महाराष्ट्राच्या मातीत प्रगटला। अहो एवढं सोपं नाही, 750 वर्षाची गुलामी, 750 वर्षाचा अत्याचार एक माणूस अवघ्या 30 वर्षात दूर करतो। ही सामर्थ्य घडवण्याची ताकद फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तात आहे, फक्त आणि फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्तात आहे। अरे मला राहून प्रश्न पडतो की छत्रपती संभाजी महाराज नेमकं कुणाला म्हणायचं? सईबाईंच्या पोटी जन्माला आलेला निरागस बाळ म्हणजे संभाजी महाराज, इंग्रज रज फेज यासारख्या अत्याचाराला गर्दन काळ म्हणजे संभाजी महाराज, सरसरत्या रक्ताची लाट म्हणजे संभाजी महाराज, आम्हा मराठ्यांना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे संभाजी महाराज, महाराष्ट्रातील माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे संभाजी महाराज, तुमचा माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजी महाराज, तुमचा माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजी महाराज।
इथे उभे असलेल्या सर्व पालकांना मला सांगायचं आहे की दादांनो, तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या मुलांना मोबाईल अपडेट करता येतो. बरोबर आहे ना? हो. का? कारण आताची लेकरं हुशार आहे. आताच्या लेकरांची डोके लगेच ऑब्झर्व करतात. म्हणजे त्यांनी जर एखादी गोष्ट पाहिली तर ती लगेच कॅच करण्याची क्षमता आजच्या मुलांची आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की दादांनो, आपल्या मुलांना लवकरच मोबाईलच्या ऐवजी शिवचरित्र द्या. कारण जोपर्यंत तुम्ही यांच्या हातात शिवचरित्र देत नाही ना, तोपर्यंत त्यांना इतिहासाची जाणीव करणार नाही. आणि ज्या व्यक्तीला इतिहासाची जाणीव घडली ना, तो इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. तो इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. खर तर छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन मिरवण्याचा विषय नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा आचरणात आणण्याचा विषय आहे. आणि ज्या दिवशी शिवराय आचरणात येतील ना, त्या दिवशी शामरू पिढी जन्माला येणार नाही, तर बाळगोळ पिढी जन्माला येईल. पण आज आमच्या पिढीची अशी अवस्था झाली आहे की दोन मित्र रस्त्याने चालत असताना एका मित्राची आई समोरून येत असते आणि दुसरा मित्र त्याच्या आईला पाहून म्हणतो, काय काकू कशी आहे, तब्येत बरी आहे का? आणि स्वतःची आई घरी खोकलून मरते. तिला कधी औषध आणून देत नाही. एवढी दलिंदर पिढी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येत आहे. खरं तर दादांना तेच पोरग समोर बसस्टँडवरती जातं. बसस्टँडवरती कोणाची तरी बस येत असते. त्या बसमधून कोणतीतरी मुली 2-3 मुली उतरत असतात आणि याला वाटतं की त्या मुलीकडे पाहून आपण काहीतरी स्टाईल मारली पाहिजे. तर समोरून एक गाय जाते असते. हा गाडीवरनं त्या गायीच्या पाया पडतो आणि घरी गेल्यावरती बाप म्हणतो, जा जरा दावणीत गाईला चाराविरा टाक. तर तेच पोरग म्हणतो, हे आपण असले धंदे करतो काय? म्हणजे आपण काय करतोय? रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय. आपण काय करतोय? रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय. आणि गोठ्यातल्या गाईला पण ज्या दिवशी या महाराष्ट्रातली पोरं घरातली माय आणि गोठ्यातली गाय या दोन गोष्टींना इज्जत देतील ना, त्यावेळी हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झालेला असेल. आणि शेवटी जाता एवढं सांगावंसं वाटतं, खरं तर मित्रांनो, शेवटी जाता एवढंच मला सांगावंसं वाटतं की आपण आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जर तुम्ही त्याला एखादा स्मार्टफोन गिफ्ट करत असाल तर तुम्ही त्याला नक्की द्या, जरूर द्या. पण त्यासोबत त्याला एक शिवचरित्राचं पुस्तक भेट म्हणून द्या. आणि त्यांना सांगा की बाबा रे, हे वाच, हे शिवचरित्र आहे. तू जन्माला आल्यावरती घेतलेला पहिला श्वास आणि तू जाताना सोडलेला शेवटचा श्वास हे छत्रपती शिवाजी महाराजांचं देणं आहे. एवढा संस्कार फक्त आपल्या पोरांमध्ये पेरा. नक्कीच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांची पोरं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येतील. एवढेच बोलतो आणि थांबतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या भगव्या वादळाकडनं आपल्या इथे जमलेल्या सर्व हिंदू बांधवांना शिवजयंतीच्या भगव्या व शिवमय शुभेच्छा देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. अतिशय सुंदर आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले गौरव पाटील यांनी. या